आता 50 वर्षाचा नवरदेव झाला बोरीसकर, कोण म्हणेन पोरगी पाहायला या? ओ बचत गट जागे आहेत ना, म्हणेन काही कोणी? वो जमाना गया. 1980 मध्ये ज्या बापांनी आपल्या मुलीचे लग्न लावून दिली त्यांनी रेडिओ आंदोलन दिला होता, बरोबर आहे का नाही? 80 मध्ये रेडिओ दिला, 90 मध्ये सायकली दिल्या, बरोबर? 2000 पर्यंत मोटरसायकली दिल्या, बरोबर आहे ना आजी? हां, 80 मध्ये रेडिओ, 90 मध्ये सायकली, 2000 पर्यंत मोटरसायकली, 2010 ते 12 पर्यंत मोठ्या गाड्या. असा मंडप लग्नाचा, आणि मंडपामध्ये अशी कोपऱ्याला गाडी लागलेली असायची, मॅन ऑफ दी मॅच, बरोबर आहे का नाही? आता तो जमाना गेला, 2026 आलं, लोक म्हणतात काहीच देऊ नका, फक्त पोरगी द्या, बरोबर आहे का नाही? शोकांती काय मायबापी. मग किती पोरी पाहिल्या त्याने? 40. हां, बोलत चला असं. 40 पोरी पाहिल्या, ही नाही ती नाही, 50 वर्षाचा झाला, मग कोणीच मरत नाही पोरगी पाहायला या. एक होता अकलेचा तारा, तो म्हणे दादा तुला मुलगी दाखवतो, पण मला कमिशन द्यावं लागेल, बरोबर आहे का नाही? ताई हो, माझ्या आयुष्यात बरं का, माझ्या आयुष्यात मी घराची एजंट पाहिली, दादा जमिनीची एजंट पाहिली, शेतीची एजंट पाहिली, प्लॉटीची एजंट पाहिली, बंगलेची एजंट पाहिली, आता नवीन एजंट आली, शुभमंगल सावधान, बरोबर आहे का नाही? महाराज ते काय करतात, 7 ते 8 लाख रुपये नवरदेवाकडून घेतात, नवरीला 1 लाख रुपये देतात, ती नवरी येते, 2-4 महिना राहते, पटलं तर राहते, नाही तर बरोबर आहे का नाही? हां, आयुष्यभर मुलाने कष्ट केले, ते जायला किती वेळ लागला? फक्त 2 ते 3 महिने, बरोबर आहे का नाही? माझी विनंती आहे ताईंनो, तुमच्या मुलाचं लग्न 2 वर्ष लेट झालं तरी चालेल, पण अशा लोकांच्या बळी पडू नका. माझं नेहमी सांगणं असतं नारदाच्या गादीवरून, अरे एका कीर्तनात टाळी होय पातकांची होडी. टाळी इथेच वाजवायची. हा वाक्य सोपं सांगेल ताई. अरे तुळशीला घातलेलं पाणी, ऐकताय ना तुम्ही? हो, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, सप्ताह करता दिलेली देणगी, साधू संतांचं केलेलं पूजन, माय बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून वाजवलेली टाळी आयुष्यात कधीच वाया जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास म्हणून टाळी इथं वाजवावी. ऐका, ज्याला शरीर चांगलं पाहिजे त्याने व्यायाम करावा. ऐका, ज्याला शरीर चांगलं पाहिजे त्याने व्यायाम करावा. ऐका, ज्याला शरीर चांगलं पाहिजे त्याने व्यायाम करावा. ज्याला पैसा पाहिजे त्याने उद्योगधंदा करावा. ज्याला ज्ञान पाहिजे त्याने अभ्यास करावा. आणि ज्याला जीवनात समाधान पाहिजे ना त्याने कीर्तनात टाळी वाजावी. माय टाळीची ही ताकद. ऐका, 14 दिवस जगद्गुरु तुकोबारांचा अभंग विराणी भाव प्रसंगातला गाथा उघडला. अनेक प्रमाण आहेत, अनेक प्रकरण आहेत. त्या प्रकरणातला विराणी भाव प्रसंगाचा हा अभंग 3 चरणाचा आहे. मायबाप हो, सोपं आहे, सरळ आहे, प्रत्येकाला रुचेल पचेल असं आहे. ऐका, या कार्यक्रमाची रूपरेषा खूप आवडली बरं का दादा. आणि विनंती, 194 वर्ष झाले हा तुमचा सप्ताह उत्सव 52 वर्षापासून चालू आहे. माझी विनंती असेल बोरीस गावाच्या ट्रस्ट मंडळीला आणि बोरीस गावाच्या रहिवाशाला, प्रत्येक रहिवाशाला माझी विनंती असेल, दादा हा कार्यक्रम जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकवा, बस एवढीच माझी विनंती होती. सुंदर कार्यक्रम आहे. ऐका, स्तुत्य कार्यक्रम आहे. मला वाटतं तुमचा सुवर्ण उत्सव झाला. ऐका, अगदी सुंदर वाटलं मला, अगदी आनंद झाला. मला असं वाटत नाही की मी बोरीस गावात कीर्तन करते, बरं का ताईंनो. मला असं वाटत नाही की मी बोरीस गावात कीर्तन करते. मला असं वाटतं मी साक्षात आळंदीतच कीर्तन करते. एवढं सुंदर, एवढं सुंदर नियोजन आहे मायबाप तुमचं. ऐका, आनंद आहे. आणि त्याचबरोबर साऊंड सुद्धा गोड आहे बरं का. साई साऊंड वरझडी. टाळी वाजवा एकदा दादा. भैया साहेब ना आपण, हो, अगदी सुंदर साऊंड आहे. दादासाहेब तुमच्याकरता एक वाक्य खर्च करते, ऐका बरं का महिला मंडळ, ध्यान देऊन ऐका. कीर्तन संपल्यावर तुम्हाला विचारणार आहे मी. ऐका, अरे आला आषाढ महिना, केली पंढरीची वारी. ऐका बरं का भाऊसाहेब, आला आषाढ महिना, केली पंढरीची वारी. पंढरपूरच्या वारीत साधू संतांचा मेळ. पंढरपूरच्या वारीत साधू संतांचा मेळ. आळंदीला जायला झाली वेळ. गेले आळंदीला, दर्शन घेतलं ज्ञानोबारांच्या समाधीचं. आणि काय त्या समाधीची शोभा दादा, तुमच्या साऊंड सिस्टीम माग माझा पांडुरंग उभा. अप्रतिम असा
सगळीच मंडळी कौतुक करण्याजोगी मायबाप. आणि हा एकट्याचा खेळ नाही, हा सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं. 7 दिवसापर्यंत जोही व्यक्ती या धर्माच्या मंडपाखाली कष्ट करेल ना मायबाप, त्याला ही आई सती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. माझा विटेवरचा पांडुरंग त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण कष्ट करावे माणसाने धर्मा करता, बरं का. हा धर्माचा मंडप आहे, साधा सुद्धा मंडप नाही. या धर्माच्या मंडपाखाली कष्ट करणारा, मेहनत करणारा अखंडित देवाच्या समोर राहतो. अरे एखाद्याचा कार्यकर्ता होण्यापेक्षा, बरं का दादांनो, एखाद्याचा कार्यकर्ता होण्यापेक्षा माझ्या विठोबाचा कार्यकर्ता व्हा, म्हणजे त्याची नजर तुमच्यावर 100% असेल. त्याचा कार्यकर्ता झाला पाहिजे. अरे गळ्यात किती तोळा सोनं घाला, तुमच्यावर नजर चोराची असेल. बरं का ताईंनो, गळ्यात किती तोळा सोनं घाला, तुमच्यावर नजर चोराची असेल, पण गळ्यात पवित्र तुळशीमाळा धारण करा, तुमच्यावर नजर माझ्या देवाची असेल. हा परमार्थ आहे आणि साधा सोपा नाही, बरं का. खूप मोठा परमार्थ आहे, तुम्हाला सांगून जाईल आनंद आहे, बरं का. दादासाहेब सगळी लेव्हलची मंडळी आज छान वाटलं बरं. अबालवृद्ध म्हणजे म्हातारी माणसं सुद्धा आहेत, कित्येक लहान लहान लेकरं कीर्तना करता बसलेत, कित्येक त्या ठिकाणी तरुण मित्रमंडळ मागे बसलंय. महिला वर्गाचं भलं मोठं प्रमाण आहे. इकडे टाळकरी मंडळी पाहिले तर सगळे तरुण आहेत, अगदी लहान वयापासून. हे तुमची रोपं आहेत, बरं का. या रोपाला तुम्ही आवरण घालताय परमार्थाचं, म्हणजे पुढे जाऊन हीच लेकरं हा सप्ताह मोठा करतील. काय म्हणणं आहे तुमचं हो महाराज. हे संस्कार त्यांच्यावर होत आहेत. मायबाप आनंद आहे, सगळी लेव्हलची मंडळी आनंद वाटतो बघा. नाहीतर प्रत्येक गावाला अशी लेकरं बघायला भेटत नाही. बरं ही म्हणजे काय साधी, बरोबर आहे का नाही. हे बसून ठेवलं म्हणजे एवढं सोपं. तरी वर्ग भरला होता, शिक्षक म्हणे बाळे उभा राहा. ते पोरग उभं राहिलं, म्हणे काय सर, म्हणे सांग 90 + 90 किती. काय विचारलं, 90 + 90 किती. तो म्हणे सर 90 + 90 म्हणजे अख्खी क्वार्टर. कळलं का तुम्हाला. ही साधीत नाही, पण महाराज खरंच कौतुक करावं लागेल. इथे बसलीत, आनंद आहे बघा. ही काळाची गरज आहे, बरं का दादा. मी थोडं प्रखर बोलते. काळाची गरज ही आपल्या लेकराला टाळ पखवाज विना समजला पाहिजे. संत ग्रंथ आणि भगवंत समजले पाहिजे. चांगले विचार त्याच्या अंतःकरणात रुजू झाले पाहिजे. आपल्याकडे म्हण आहे, ओल्या मातीलाच आकार देता येतो, बरोबर आहे का नाही. ही माती ओली आहे, तोपर्यंत यांच्यावर संस्कार होतील, तेव्हा हा वारसा पुढे चालत राहील. मायबाप आनंद आहे, बरं का. ह्याच वयामध्ये संस्कार घडले जात असतात. ह्याच वयामध्ये छत्रपती शिवाजी राजांना माझ्या आऊसाहेबांनी संस्कार दिले. ह्याच वयामध्ये माझ्या अहिल्या देवीने हातामध्ये महादेवाची पिंड घ्यावी, जगाला देव देश धर्म शिकवावा. याच वयामध्ये संत मीराबाई महाराजांनी हातात विणा घ्यावी, भजन करावं. याच वयामध्ये संभाजी राजांनी धर्माकरता अंतःकरणामध्ये बीज त्या ठिकाणी उत्पन्न करावं. सांगायचा प्रयत्न करेल. हे वय फार महत्वाचं आहे. आनंद आहे. सगळी लेव्हलची मंडळी, ही काळाची गरज आहे. कसं आहे दादा, आज जर जगाकडे पाहिलं ना, तर आपली लेकरं 2-4 इत्या शिकली का त्यांना असं वाटतं हे सगळं वेळ आहे. वाटतंय हो असं पिढीला, पण तसं नाही आहे. महिला मंडळ 194 वर्षापासून या ठिकाणी पुण्यतिथी साजरा होते. ऐका, 52 वर्षापासून तुम्ही सप्ताह करत आहात. मायबाप प्रत्येकाला प्रश्न पडेल का हो, का केली पाहिजे पुण्यतिथी, का केलं पाहिजे भजन, का केलं पाहिजे सप्ताह. महाराज एवढ्या लांबून तुम्ही कीर्तना करता आलात, आम्हाला समजून सांगा ना. ताई, तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत की पवित्र देशात तुमचा माझा जन्म आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की तुमचा आणि माझा जन्म या महाराष्ट्रामध्ये. आणि हा महाराष्ट्र साधा सोपा नाही, तर संत ग्रंथ आणि भगवंत शूरवीरांचा आहे, साधू संतांचा आहे. हा भारत देश म्हणजे सर्वसामान्य नाही, तर शूरांचा आणि संतांचा आहे. भारत देश हमारा, 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 भारत देश हमारा. हो भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा. जिस देश में संत महंत, इस देश में
भारत देश हमारा जिस देश में संत महंत संतों का उजियारा भारत देश हमारा. हा भारत, हा महाराष्ट्र साधूची भूमी आहे. माईबाप 194 वर्षापासून तुम्ही पुण्यतिथी करतात. खरंच म्हणावं लागेल तुम्हाला. आपली संस्कृती अशी सांगते ताईंनो, आपले विचार असे सांगतात. अरे शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. मी काय बोलते कळतंय तुम्हाला? ऐका. अरे शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. या जगामध्ये जन्मता गरिबी येते. ही काय कोणाची चूक आहे? महाराज, या पोटाला भूक लागली म्हणून भाकर खाणं ही विकृती आहे. पोटाला भूक लागली म्हणून भाकर खाणं ही विकृती आहे. पोटात भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. ऐका. पोटाला भूक लागली म्हणून भाकर खाणं ही प्रकृती आहे. पोटात भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. आणि पोटात किती जरी भूक असली तरी समोरच्या माणसाला घासातला घास देणं ही भारत देशाची संस्कृती. ही टिकून राहिली पाहिजे. हे विचार टिकून राहिली पाहिजे. सोपं सोपं सांगू, कष्ट मेहनत नियोजक आयोजकांची आहे. मायबाप, याचं धोरण एकच आहे की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. याच्याकरता कीर्तन आहे. म्हणतात ना, मानसा आता तरी मानसात ये. याच्याकरता कीर्तन आहे. मायबाप, तुम्ही बसलात कीर्तना करता आनंद आहे. सांगेल, आज काळाची गरज बनली. आपल्या लेकराला संत ग्रंथ भगवंत टाळ माड बुक्का शिकवला पाहिजे. ऐका, आनंद आहे बघा. नाहीतर गावोगावी पहिला एवढा आनंद बघायला भेटत नाही. अनेक तरुण आज व्यसनाच्या आधारे जाताना दिसतात. पण मानावं लागेल तुमच्या गावाला, एवढी तरुण मित्रमंडळ कीर्तना करता बसलीत, एवढी तरुण दादा कीर्तना करता बसलीत, लहान लहान लेकरं कीर्तना करता बसलीत. ताई, शिकवलं पाहिजे बरं का. मी प्रखर भाषेत सांगते. मुसलमानाचं 5 वर्षाचं लेकरू असतं. मुसलमानाचं 5 वर्षाचं लेकरू असतं. त्याची आई त्याच्या डोक्यात टोपी घालते. ते लेकरू नमाज अदा करतं. नमाज अदा करत असताना त्याचा बाप पाहतो, बापाला आनंद होतो. आई पाहते, आईलाही आनंद होतो. शोकांतिका आहे. आपलं लेकरू आज 12वी पास झालं, 13वी पास झालं, तर आजही त्याला ज्ञानोबा रायपोळ, तुकोबा रायपोळ, मारुती रायपोळ झुकायला शरम वाटते, लाज वाटते. ही शोकांतिका आहे. अरे शिकवलं पाहिजे आपल्या लेकराला की आपण पवित्र भारतात जन्माला आलो. शिकवलं पाहिजे आपल्या लेकराला, अरे या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये शूरवीर जन्माला आले, त्यांचं प्रतीक तो अंतःकरणात ठेव. हे शिकवलं पाहिजे. आपले आदर, आपला संस्कार शिकवला पाहिजे आपल्या लेकराला. म्हणून ते या ठिकाणी घडवले जाणार. सांगायचा प्रयत्न माझा एकच आहे, कीर्तना करता आपल्या लेकराला आणत चला. योग्य संस्कार त्याच्यावर होतील. नाहीतर काय होतं माहिती, 2-4 इयत्ता शिकून झाले की त्यांना असं वाटतं हे सगळं वेड आहे. तसं नाही दादा, ही खूप मोठ्याची परंपरा बरं का. आपण लहानाचे लेकरं नाही होत ताई, खूप मोठ्याचे लेकरं आहोत. किती मोठ्याचे लेकरं आहोत? ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्याची लेकरं आहोत आपण. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. अरे राजयाची कांता काय भीक मागे. मोठ्याची परंपरा, किती मोठ्याची, किती मोठ्याची. ऐका ताई, सोप्या सोप्या भाषेत सांगेल. आपल्या अलीकडं एखादा नवीन पिक्चर रिलीज झाला, त्या पिक्चरमधलं गाणं आपल्याला आवडलं की आपण 1 महिना ऐकतो. बरोबर आहे का नाही? जास्त आवडलं तर 2 महिना ऐकतो, अति आवडला तर 3 महिना ऐकतो. पण 4थ्या महिन्याला ते गाणं ऐकायची इच्छा होत. बरोबर आहे का नाही? पण ऐका, माझा वारकरी संप्रदाय किती मोठा आहे. अरे 750 वर्ष झाली, आजही ज्ञानोबारायांचा हरिपाठ माणसाला बसल्या जागी डोलवतो. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. ही ताकद वारकरी संप्रदाय. शिकवलं पाहिजे आपल्या लेकराला. शोकांतिका हो, लेकरं समजत नाही. बरं जाऊ द्या, तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या आधारावर काय मिळवू शकतात राजा हो, याच्यापेक्षा जाऊ द्या. तुम्ही हल्ली लग्न करता, मुलगी तरी मिळवू शकतात का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? हो महाराज, लई कठीण झालं बरं का बचत गट. आमच्याकडे 41 पोरी पाहिल्या. किती पाहिल्या? जागेत ना तुम्ही? बोलत चला. बोलत नाही का इकडं? मी माईक घेऊन खाली येऊ का? बोला. किती पोरी पाहिल्या? 40. ही नाही ती नाही, ही नाही ती नाही, ही नाही ती नाही, ठेंगणीच आहे, बुटकीच आहे, नकटीच आहे, सावळीच आहे. 40 पाहता पाहता पठ्ठ्या 50चा झाला. आता 50 वर्षाचा नवरदेव झाला बोरीसकर. कोण म्हणेन पोरगी पाहिला या? ओ बचत गट जागे आहेत ना? म्हणेन काही कोणी, वो जमाना गया. 1980 मध्ये ज्या बापांनी आपल्या मुलीचे लग्न लावून दिली त्यांनी रेडिओ आंदोलन दिला होता. बरोबर आहे का नाही? 80 मध्ये रेडिओ दिला, 90 मध्ये सायकली दिल्या. बरोबर, 2000 पर्यंत मोटरसायकली दिल्या. बरोबर आहे ना आजी?
हा 80 मध्ये रेडिओ, 90 मध्ये सायकली, 2000 पर्यंत मोटरसायकली, 2010 ते 12 पर्यंत मोठ्या गाड्या. असा मंडप लग्नाचा आणि मंडपामध्ये अशी कोपऱ्याला गाडी लागलेली असायची, मॅन ऑफ द मॅच. बरोबर आहे का नाही? आता तो जमाना गेला, 2026 आलं, लोक म्हणतात काहीच देऊ नका, फक्त पोरगी द्या. बरोबर आहे का नाही? शोकांती काय मायबाप ही. मग किती पोरी पाहिल्या त्याने? 40. हा बोलत चला असं 40 पोरी पाहिला, ही नाही ती नाही, 50 वर्षाचा झाला, मग कोणीच मरत नाही पोरगी पाहायला. या एक होता अकलेचा तारा, तो म्हणे दादा तुला मुलगी दाखवतो पण मला कमिशन द्यावं लागेल. बरोबर आहे का नाही? ताई हो, माझ्या आयुष्यात बरं का, माझ्या आयुष्यात मी घराची एजंट पाहिली, दादा जमिनीची एजंट पाहिली, शेतीची एजंट पाहिली, प्लॉटीची एजंट पाहिली, बंगलेची एजंट पाहिली, आता नवीन एजंट आली, शुभमंगल सावधान. बरोबर आहे का नाही? महाराज ते काय करतात, 7 ते 8 लाख रुपये नवरदेवाकडून घेतात, नवरीला 1 लाख रुपये देतात. ती नवरी येते, 2-4 महिना राहते, पटलं तर राहते, नाही तर. बरोबर आहे का नाही? हा आयुष्यभर मुलाने कष्ट केले, ते जायला किती वेळ लागला? फक्त 2 ते 3 महिने. बरोबर आहे का नाही? माझी विनंती आहे ताईंनो, तुमच्या मुलाचं लग्न 2 वर्ष लेट झालं तरी चालेल, पण अशा लोकांच्या बळी पडू नका. माझं नेहमी सांगणं असतं नारदाच्या गादीवरून, अरे एखाद्याचा संसार प्रपंच उद्ध्वस्त करून तुम्ही जर तुमची पोट भरत असाल ना, तर माझा विटेवरचा पांडुरंग तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही माफ करणार. मला शोकांती काय, 2-4 वर्ष लेट झाल्यावर लोक विचार करतात होणार का नाही, होईल प्रत्येकाचं, फक्त चिंता करू नका, लोकांच्या बळी पडू नका. सांगेल 50 वर्षाचा नवरदेव झाला, कोणीच म्हणत नाही पोरगी पाहिला, या अकलेचा तारा होता, दाखवतो म्हणे मुलगी. मुलगी पाहण्याकरता गेले ताईंनो, जसे मुलगी पाहण्याकरता गेले बरं का, नात्यातले आले होते. कोणाच्या नात्यातले? नवरीच्या नात्यातले. ऐकताय ना तुम्ही? नवरीच्या नात्यातले आले होते. नवरीच्या नात्यातल्यानी नवरदेव पाहिला. नवरदेव पाहिल्यानंतर चहा पोहाचा कार्यक्रम झाला आणि चहा पोहाचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरीकडचे नातेवाईक त्या नवरीच्या बापाला सांगतात, राम भाऊ पोरगा वयस्कर आहे पण पार्टी मालदार आहे. बरोबर आहे का नाही? हां, नात्यातले म्हणजे नात्यातले असतात. बरोबर आहे का नाही? ना यातले नात्यातले, ते नात्यातले. काही अडचण नाही भाऊ, पोरगा वयस्कर आहे पण पार्टी मालदार आहे, लग्न करायला काही अडचण नाही. आणि हल्लीच्या काळामध्ये लोक लग्न करत असताना पोरगा चांगला पाहत नाही, त्याचा बंगला पाहता. बरोबर आहे का नाही ताईंनो? अरे तुम्ही लाख तुमची मुलगी बंगल्यावाल्याला दिली, लाख तुमची मुलगी श्रीमंताला दिली, हो लाख श्रीमंताला मुलगी दिली, मोठा बंगला आहे त्याचा, पण मुलगा जर व्यसनी असेल तर तुमची मुलगी बंगल्यात सुखी राहू शकत नाही. याच्या उलट जर मुलगा निर्व्यसनी असेल, त्याच्या अंतःकरणामध्ये धम्मक असेल, मनगटात धम्मक असेल, कष्ट करायची, टाळ पखवाज विना वारकरी संप्रदायाशी तो निगडीत असेल ना, तर तुम्ही तुमची मुलगी झोपडीत द्या, ती सुखाने संसार केल्याशिवाय राहणार. पण आज लोक चुकीच्या मार्गाने चाललीत. हो, नवरदेव पाहिला, महिला मंडळ नवरदेव पाहिला, घरच्याला आवडला, सगळ्या गोष्टी झाल्या, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आला. आता नवरीची आई म्हणे मला जवाई बघायचा. आता जवाई बघायचं म्हटल्यावर तिने किचनचा पडदा बाजूला केला, डोक्यावर पदर घेतला आणि डोकावून जवाई पाहिला. आणि जसा जवाई पाहिला महिला मंडळ, तिचे 12:30 वाजले. ती म्हणे का हो तुम्ही इकडे या. म्हणे काय झालं? ती म्हणे काय बी झालं तरी चालेल, पण याले तर पोरगी देत नाही. तो म्हणे काय झालं ग? आल्यापासून पाहतोय आनंदी होती, पेढा वाटत होती, चहा देत होती, पोहे देत, झालं काय तुला? ती म्हणे काय बी झालं तरी चालेल, पण याले तर पोरगी देत. तो म्हणे झालं काय? ती म्हणे हा पहिले मले बी बघायला आलता, पहिल्या 40 पाहिल्या, त्यात माझा पहिला नंबर. काय करणार महाराजाशी? काय करावी ती मोलाची माकडे? नाचत ती पुढे संसाराच्या. मायबाप आनंद व्यक्त करायचा आहे, परमार्थ करायचा, आपल्या लेकराला शिकवायचं असेल ना, त्याला शिकवा. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी.
शिकवायचा आहे मायबाप या पद्धतीने शिकवला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. अरे ऐका, सप्ताह माझ्या सती मातेच आहे, यात्रा माझ्या सती मातेची. आयोजकांचं कष्ट आहे, मेहनत आहे, ट्रस्टी मंडळीचं कष्ट आहे, तुम्हा मायबापांचं कष्ट आहे. ज्या प्रकारे गंगा एकट्या भगीरथाने आणली पण उद्धार त्याचा एकट्याचा झाला नाही, त्या प्रकारे ही ज्ञानरूपी गंगा सती मातेच्या उत्सवानिमित्त तुमच्या गावात आली. यांचा एकट्यांचा उद्धार आहे महाराज? नाही नाही, तुमच्या सकट सर्वांचा माझा सुद्धा उद्धार आहे. सांगेल परमार्थ करावा या रित्ते. महाराज म्हणले हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. वैभवाचा परमार्थ करता आला पाहिजे, वैभव संपन्नतेचा परमार्थ करता आला पाहिजे. माणसाने परमार्थ फाटका करू नये, आनंददायी करावा. अरे इथे नाचल्याने माणसाचं मन हलकं होतं. ही लेकरं नाचली तास किती छान वाटलं हो तुम्हाला. अरे इथे नाचल्याने माणसाचं मन हलकं होतं, गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. एकंदरीत वारकरी संप्रदायाची प्रत्येक क्रिया ही देवापर्यंत नेणारी आहे, फक्त ती मनापासून केली पाहिजे. महाराज म्हणले आम्ही आयुष्यात जगाच्या मालकाचा शेजार प्राप्त करण्याकरता निर्धार केला, निश्चय केला आणि जगाच्या मालकाचा शेजार प्राप्त केला अभंगाच्या पहिल्याच्या. हाचीने माता न फिरे माघारी, हाचीने माता न फिरे माघारी, हाचीने माता न फिरे माघारी, हाचीने माता न फिरे हाचीने माता न फिरे माघारी, हाचीने माता न फिरे माघारी, हाचीने माता न फिरे माघारी, हाचीने माता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाचे, बैसले शेजारी हरी बोल गोविंदाचे, गोविंदाचे कररी गिदाले पटरानी बळे, कररी गिदाले झाले पटरानी बळे. बैसलो शेजारी गोविंदाचे, बैसलो शेजारी गोविंदाचे कररी गिदाले पटरानी बळे, कररी गिदाले पटरानी बळे. माता न फिरे माघारी, बैसले शेजारी शेजारी, बैसले शेजारी गोविंदाचे, हाचीने माता न फिरे माघारी, माघारी बैसले शेजारी, बैसले शेजारी गोविंद, बैसले शेजारी गोविंद, बैसले शेजारी गोविंदाचे. वा वा, वाजवा ना टाळी एकदा जोरदार. अशी भावकी पाहिजे महाराज, बरोबर आहे का नाही? आहा. ऐका केवढं सुंदर चाल म्हटली महाराजांनी. ताई टाळी वाजवत चला, थोडी मेहनत घेत चला, बरोबर आहे का नाही? हां, त्याला मी सांगितलं ना तुम्हाला, जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ना बरं का, ती उदार मनाची असते म्हणे. जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते तिचं मन उदार असतं. जी व्यक्ती हळू टाळी वाजवते का ती प्युअर कंजूस मनाची असते. अजिबात कंजूशी करत जाऊ नका, बरोबर आहे का नाही? बरं मी काय बोलते कळतंय तुम्हाला? काही टेन्शन? वॉर्ड क्रमांक 2 कळतंय ना तुम्हाला? हां, मी काय बोलताय काही अडचण नाही ना हो तुम्हाला? बोलत चला. ताईंनो, परमार्थ करत असताना भगवंताला विनंती केली पाहिजे. महाराज म्हणले हाचीने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. आयुष्यात नियम केला हो, बळ कमवलं निश्चयाचे बळ, तुका म्हणे हेची फळ. निश्चय केला आयुष्यामध्ये. दादांनो, जीवन जगत असताना ज्या ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात निश्चय केलाय ना, तो व्यक्ती पुढे गेलेला आहे, त्याचं नाव लौकिक झालंय, म्हणून निश्चय करता आला पाहिजे. घाबरायचं नाही, कोणतीही परिस्थिती येऊ द्या, अजिबात माणसाने घाबरायचं नाही. दादांनो, तुम्हाला विठ्ठल कामत नावाचं नाव माहिती आहे?
माहिती आहे तुम्हाला, विठ्ठल कामत नावाचं हॉटेल आहे. आज जगभरामध्ये तुम्ही कोणत्याही हायवेला जा, त्यांचं नाव दिसतं तुम्हाला. त्यांची आख्यायिका आपण ऐकायची म्हटली ना दादा, त्या माणसाचा प्रसंग आत्महत्या करायला निघाला होता. निश्चयाची बळ सांगते ऐका. बळ माणसाकडे असलं पाहिजे, निश्चय करता आला पाहिजे. तो व्यक्ती आत्महत्या करायला निघाला होता, कर्ज झालं होतं म्हणून. आता तो पुलावर चढणार, आत्महत्या करणार. तेवढ्यात मायबाप त्याच्या कानावर वाक्य आलं, घ्या घ्या पिठलं पोळी घ्या, घ्या हो दादा, 5 रुपयाला घ्या. त्याने विचार केला, अरे एक स्त्री आहे, कपाळावर कुंकू दिसत नाही, विधवा आहे, पण लेकरांकरता स्वतःच्या स्वाभिमानाकरता 5 रुपयाला पिठलं पोळी विकते. त्याने अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी ठसा उमटवला, अरे न घाबरता न हरता एक स्त्री जर या ठिकाणी स्वयंपाक करून आज ट्रकवाल्यांकडे असो हायवेवर विकते, 5 रुपयाला घ्या, घ्या हो दादा, खाऊन घ्या, पैसे असतील तर द्या, नाहीतर देऊ नका. कानावर वाक्य पडलं, त्याचे डोळे उघडले. मायबाप निश्चय केला त्या विठ्ठल कामत नावाच्या व्यक्तीने. आज तो एवढा प्रसिद्ध झाला की प्रत्येक हायवेला त्याचं हॉटेल आहे, अगदी अमेरिकेपर्यंत त्याचं हॉटेल आहे. हे निश्चयाचं बळ आहे. म्हणून निश्चय जमा केला पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही, कोणत्याच परिस्थितीला घाबरू नका. सांगेल माझी विनंती असेल, निश्चय प्राप्त केला जगाच्या मालकाचा, त्या ठिकाणी शेजार प्राप्त करायचा. महाराज म्हणले, हाची नाही माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. ज्या दिवशी तो आपला होईल ना मायबाप, फक्त विनंती आहे, कोणतंही कार्य करत असताना तुम्ही छोटं कार्य करा, मोठं कार्य करा, तुमच्या घरासमोर करा, धर्माच्या मंडपात करा, फक्त आणि फक्त अंतःकरणात अहंकार येऊ देऊ नका. कारण देवाच्या अंतःकरणातली एक गोष्ट तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल, तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात याचा विचार देव करत नाही. तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडे का फाटलेले कपडे याचाही विचार देव करत नाही. मग महाराज देव विचार करतो कशाचा? जर तुम्ही भगवंताची पूजा करत असाल पण अंतःकरणात तुमचा अहंकार असेल तर देवाला आवडत नाही. कारण हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती मोडा भाविका. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविका. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती मोडा भाविका. हरिपद प्राप्ती, भोळ्या भाविकासी अभिमानियासी गर्भवास. हरिपद प्राप्ती बोला भाविकासी अभिमानियासी गर्भवासी. अभिमानियासी गर्भवास, अभिमानियासी गर्भवास. हरिमुखे गाता, हरिमुखे गाता, हरिमुखे गाता हरपली चिंता. हरिमुखे गाता, हरिमुखे गाता, हरिमुखे गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपली चिंता. एकदा टाळी वाजवा बरं विजयदादांकरता. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी आपला विषय होता. किती मोठे झाले, किती तुम्ही आयुष्यात कष्ट केले, यश मिळवलं ना ताईंनो, अहंकार नसला पाहिजे. अरे या महाराष्ट्राच्या भूमीचं एक तत्व आहे. या महाराष्ट्राने अनेक लोकांना डोक्यावर घेतलं महाराज, पण ऐका, अनेक लोकांना डोक्यावर घेतलं पण त्याच रेषी खाली सुद्धा पडलाय. विनंती आहे माझी, जीवन जगत असताना किती मोठी उंची गाठा पण आपले पाय मात्र जमिनीवर ठेवा. कारण एकदा हातांनी पायाला प्रश्न केला बरं का महिला मंडळ, का रे सगळं काम मी करतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं काम असतं, तरीही तुलाच का लोक नतमस्तक होतात? या पायाचं उत्तर होतं हाताला, लेका लोकांनी नमस्कार करावा याच्या करता आपण जमिनीवर असावं लागतं, तेव्हा लोक झुकतात. बरोबर आहे का नाही ताई? ज्याला समजलं
त्याला मनापासून धन्यवाद. ज्याला नाही समजलं त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं आहे का नाही? अरे जीवन असं जगलं पाहिजे माणसाने. ऐका, अहंकारी माणूस देवाला आवडत नाही. नम्रता असली पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. अंतकरणात नम्रता असेल ना महाराज देवाला आवडते. तुका म्हणे अहंकार गेला तुका मने देव झाला. तुका मने देव झाला. तुका मने देव. अहंकार गेला तुका मने देव झाला. तुका मने देव झाला. तुका मने देव झाला. तुका मने देव झाला. वा वा, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. वा दादा सुंदर. ऐका, अहंकारी नसलं पाहिजे. अंतकरणात नम्रता असली पाहिजे. तुकोबारांचं वाक्य आहे, तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानाहून. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. मायबाप प्रत्येकाला पार्टी अभंग. लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. मुंगी होऊन साखर खाता आली पाहिजे. महिला मंडळ मुंगी पहिली आहे. ओ बोरीस पहिली आहे ना. हां, 2-4 मुंगे चावल्यानंतर जो आनंद होतो तो धुळ्याला जाऊन सुद्धा होत आहे का नाही? हां, अशा 2-4 मुंग्या जवळ आल्या बरं का. रामी, बोरीस, धुळे, बोरसुले अशा 2-4 मुंग्या जवळ आल्या. त्यातली एक मुंगी भटली, बाई मला दिल्ली जायचं. असं कोण म्हणे? ओ मुंग्या हो बोला ना. कोण म्हणे असं? मुंगी मुंगी. आणि त्यातली एक मुंगी उठली आणि फणकन तिच्या कानात मारली. पागल काय म्हणे, तुझा बजेट किती, तू बोलते किती, जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर आमच्या पोस्ट मास्तर साहेबांच्या शर्टवर चढली आणि दादा गेले दिल्लीला, मग गेले मुंगी दिल्लीला. पाहता काय माझ्याकडे नो तिकीट, नो विजा, नो पासपोर्ट, नो चेकिंग. एवढ्याशा मुंगीन दिल्ली गाठली महिला मंडळ. आणि मग त्या दिल्लीतल्या मुंगीनं बोरिसल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. ही म्हणे का ग तू दिल्ली कस काय गेली ग? अशीच भाषा इकडं. का ग तू दिल्ली कस काय गेली? त्या दिल्लीतल्या मुंगीनं इथल्या मुंगीला त्या ठिकाणी सांगितलं, बाई दिल्ली जाण्याकरता म्हणे 2 गोष्टी केल्या. 1 मी लहान झाले आणि 2 हात मोठ्याचा धरला. कळतं का बघा, थोडं तुकडं करून सांगते. अरे ज्याला परमार्थात मोठं व्हायचंय त्याने लहान व्हा म्हणजे नम्रता घ्या. संत रूपी मोठ्याचा हात धरा म्हणजे देव रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. ही ताकद नम्रतेची. नम्र झाला निश्चय करा हो. जीवन जगत असताना निश्चय करा. अंतकरणात देवाचा ठसा उमटला पाहिजे, त्याची छवी उमटली पाहिजे. महाराज म्हणले हाची नियम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे का हो तुकोबाराय. तुम्ही सांगताय आम्हाला निश्चय केला पाहिजे, देवाला आपलंसं केलं पाहिजे, धर्माच्या कार्याकरता मदत केली पाहिजे. पण का हो, एवढं करण्याकरता काहीतरी प्रवास लागेल ना. बरोबर आहे का नाही? कोणतंही कार्य घ्या माणसाला अगोदर अपयश मग यश मिळत असतं. काहीतरी प्रवास करावा लागेल. महाराज म्हणले मग आम्ही प्रवास केला ना. म्हणे कोणता प्रवास केला? अभंगाच्या 2ऱ्या चरणात. घरी घे झाले, घरी घे झाले, पटराणी बड. घरी घे झाले, घरी घे झाले, पटराणी बड. घरी घे घरी झाले, पटराणी घरी घे झाले, घरी घे झाले, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे, वरिले सावळे परब्रह्म. घरी गे झाले, घरी गे झाले, पटराणी घरी गे झाले, घरी गे झाले, पटराणी वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, वरिले
गररी गे झाले पटराणी बळी गररी गे झाले गररी गे झाले पटराणी बळी पटराणी बळी पटराणी बळी घर दिगे झाले पट्टराणी बडे वरिले सावळे परब्रह्म तुकोबारायांनी सांगितलं रे आम्ही प्रवास केला कारण कोणतंही ध्येय गाठायचं असेल तर माणसाला प्रवास करावा लागत असतो. महाराज म्हणले घर रिगे झाले पट्टराणी बडे वरिले सावळे परब्रह्म. महाराज त्याला प्राप्त करण्याकरता आम्ही त्याच्या घराच्या दिशेने निघालो म्हणजे त्याला आपलंसं केलं. मग इथे बसलेल्या प्रत्येकाला प्रश्न असेल महाराज तुमचं म्हणणं खरं आहे आम्ही चांगलं काम करतो देवाच्या धर्माच्या कार्याला आमचा सहकार्य असतं आमचा सहभाग असतो पण एवढं सगळं करूनही हा समाज आम्हाला नाव ठेवतो असं काय सांगेल ताईंनो. या समाजाचा एक नियम आहे जो व्यक्ती चांगला आहे ऐका बरं का व्यवस्थित जो व्यक्ती चांगला आहे ज्याचं कर्म चांगलं आहे जो धर्माचं काम करतो ज्याला प्रत्येकाचं भलं व्हावं असं वाटतं त्या माणसाला आयुष्यामध्ये 2 बक्षिसं हमखास भेटतात. एक त्याची निंदा आणि 2 त्याचा विरोध. पण विनंती आहे महाराजांचं म्हणणे निंदकाचे घर असावे. हा जिल्ह्यात म्हणलंय का नाही तालुक्यात नाही गावात नाही गल्लीत नाही कुठे म्हटलं शेजारी. आणि निंदक नावाचा साबण असाय महाराज तो आपला असा मळ धुतो की देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत. म्हणून अशाला घाबरायचं नाही. महाराज बिना साबणाची त्या ठिकाणी माणसाची स्वच्छता होऊन जात असते म्हणजे त्याचं पाप नष्ट होतं देव त्याच्या हृदयामध्ये येऊन बसतो. म्हणून अजिबात निंदकाला घाबरायचं. निंदकाचे घर असावे शेजारी. ज्याला मोठं व्हायचंय ना त्याने आपल्या आजूबाजूला 2 लोक पाडली पाहिजे. एक निंदक आणि दुसरा स्पर्धक. ज्याला स्पर्धक आहे त्याची प्रगती झालीच समजा ज्याला निंदक आहे त्याची प्रगती झालीच समजा. हो महाराज करा ना देवा करता काढा ना वेळ. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका माझा देव काय म्हणेल याचा विचार करा. इथे कष्ट करताय ना लोक काय म्हणतील याचा विचार करू नका माझी सती आई काय म्हणेल याचा विचार करा. बरोबर आहे का नाही. हो लोकांचं काय लोक पायी चालू देत नाही घोड्यावरही बसू देत नाही म्हणून समाज काय म्हणेल लोक काय म्हणेल याचा विचार करू नका देवाला आपलंसं करा. अरे माणसाची जिद्द चिकाटी एवढी असली पाहिजे ना ताई या समाजाने किती नाव ठेवू द्या तरी आपली प्रगती देवाच्या हातून झाली पाहिजे एवढी जिद्द असली पाहिजे. करू द्या लोकाला किती प्रयत्न करू द्या फक्त तुम्ही खचू नका. तू मधमाशी माहिती आहे का माहिती आहे मधमाशी. हा कोणी कोणी पाहिली सगळ्यांनी पाहिलं. वा वा शाबास. मधमाशीला एकदा चिमणीने विचारलं म्हणे का ग मधमाशी ने काय बाई जंगल जंगल फिरते म्हणे हो. मध गोळा करते म्हणे हो. एखादं झाड पाते त्याला लावते म्हणे हो. मग हा माणूस प्राणी येतो ते सगळं मध घेऊन जातो तुला त्याचं वाईट वाटत नाही का. त्या मधमाशीने उत्तर दिलं बाई मी जंगल जंगल फिरते मध गोळा करते झाड पाते झाडाला लावते माणूस येतो घेऊन जातो मला त्याचं वाईट वाटत नाही. का बरं हा जो माणूस आहे ना हा फक्त मी तयार केलेलं मध घेऊन जाऊ शकतो पण पुन्हा ते मध तयार करू शकत नाही. तसं हा समाज फक्त नाव ठेवू शकतो आपल्यासारखं बनू शकत नाही महाराज. म्हणून विचार का करतात हो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाचं एकच विचार लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल काहीच म्हणत नाही. बचत गट एकच म्हणतात राम नाम. हा मग आहेस तरुण तर घे परमार्थ करून नाही तर लोक टाकतील तुला पुरून. बरोबर आहे का नाही. हा तरुण आहात ना परमार्थ करून घ्या. लोकांचा काही विचार करतात लोक कधीच आपले होणार नाही. तुकोबाराय ज्ञानोबारायला लोक झाले नाही आपल्याला होणार आहेत महाराज नाही. म्हणून परमार्थ करत चला. महाराज म्हणले घर दिगे झाले पट्टराणी बडे वरिले सावडे परब्रह्म. काव तुकोबाराय तुम्ही म्हणताय भजन केलं पाहिजे मग त्याला काहीतरी फळ भेटेल का. महाराज म्हणे हो तुका म्हणे येथे भजन प्रमाण. इथे जो भजन करेल इथे जो मनापासून नामचिंतन करेल त्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. मग करायचं का भजन करायचं ना. आणि घ्या मग हातवरती सगळ्यांनी. वा घेतले का सगळ्यांनी. हा खिडकीवाले बाल्कनीवाले घ्या बरं पटापटा. टोपीवाले बिना टोपीवाले स्वेटरवाले मफलरवाले पदरवाल्या बिना पदरवाल्या घ्या पटापटा हातवरती घ्या. हा ज्याने हात वर नाही घेतले बर का बोरीस ज्याने हात वर नाही घेतले त्याला बाजूच्या व्यक्तीची शपथ आहे. घ्या हात वरती घ्या. घेतले का हात वरती. हा येऊ का आता चहा पिऊन. विठोबा रखुमाई
रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा मी हर हर महादेव आदि शक्ती सती माता की जय